हाय फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण UPSC प्रिलिम्स 2021 टार्गेट करून ही एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी बुक बाय शंकर IAS मराठी सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आपण रोज एक चॅप्टर मराठीमध्ये डिस्कस करत असतो। जर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, ज्यामुळे आम्ही रोज जे काही नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, UPSCच नाही तर MPSC प्रिलिम्स मेन्सच्या दृष्टिकोनातून देखील ही लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची अशी आहे। शंकर IAS अकॅडमीचं हे एन्व्हायरमेंट 6th एडिशन बुक हे इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे। मग जी मराठी माध्यमचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी खूप युजफुल असं ही लेक्चर सिरीज आहे। ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात। आज आपण चॅप्टर 5 एन्व्हायरमेंटल पोल्युशन ची रिलेटेड माहिती बघणार आहोत। कालच्या लेक्चरमध्ये जे पॉइंट्स राहून गेलेले आहेत ते आपण पुढे कव्हर करणार आहोत। आपण जे काही टॉपिक मधील महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आधी डिस्कस करणार आहोत आणि जे काही राहिलेले पॉइंट्स आहेत ते आपण जेव्हा आपण क्वेश्चन आन्सरिंगची सिरीज स्टार्ट करणार आहोत त्यामध्ये ते पॉइंट आपण क्वेश्चन म्हणजे त्या रिलेटेड क्वेश्चन आला तर ते पॉइंट्स आपण तिथे कव्हर करणार आहोत। ओके, तर आजचा चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन। तर पोल्युशन्स म्हणजे प्रदूषण। तर प्रदूषण म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असेलच, पण मी इथे एक्स्ट्राची माहिती तुम्हाला सांगते। तर प्रदूषण म्हणजे हवा, जमीन आणि पाणी यांच्या भौतिक, जैविक, रासायनिक गुणवैशिष्ट्यांमध्ये होणारे बदल होय। आणि जे की बदल मानवी जीवन किंवा इतर जीव प्रजाती, औद्योगिक प्रक्रिया, जीवनाची स्थिती आणि सांस्कृतिक मालमत्तेला हानिकारक ठरतील। ही जी काही व्याख्या प्रदूषणाची मांडलेली आहे ती ओडम यांनी 1971 साली मांडलेली आहे। ओके, तसेच खूप साऱ्या विचारवंतांनी आपली प्रदूषणाशी रिलेटेड आपली व्याख्या मांडलेली आहे। त्यातील साउथविक यांच्या मते प्रदूषण म्हणजे पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणातील मानवी हस्तक्षेपामुळे झालेला प्रकृतीतील बदल होय। आणि साउथविक यांच्यासारखे काही संशोधक मानवी लोकसंख्या विस्फोट आणि प्रदूषणाची समस्या यांमधील संबंधावर प्रकाशझोत देखील टाकतात। आणि त्यांच्या मते जास्त लोक म्हणजे जास्त सांडपाणी, जास्त घनकचरा, जास्त इंधनाचे ज्वलन, जास्त खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर होय। परंतु त्याचबरोबर काही शास्त्रज्ञांनी असे देखील दाखवून दिलेले आहे की लोकसंख्येची घनता अधिक असूनही अविकसित देशामध्ये प्रदूषणाची समस्या विकसित आणि औद्योगिक देशांइतकी गंभीर नाहीये। म्हणूनच लोकसंख्येच्या विस्फोटाबरोबरच नियोजनाचा अभाव असणारे शहरीकरण असेल किंवा जंगलतोड, पर्यावरणाकडे नेहमीच जे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यानंतर भांडवलशाही, नैसर्गिक साधन संपत्तीचे असमान आणि अशाश्वत अतिशोषण, वाढता चंगळवाद इत्यादींसारखी देखील प्रदूषणाची कारणे आहेत। ओके, तर विकसित देशामध्ये अन्न, कीटकनाशके, खते, इंधने, सर्व प्रकारच्या उत्पादित वस्तू इत्यादींचा जो दरडोई वापर अविकसित देशांच्या तुलनेत खूप अधिक आहे। आणि यांपैकी जवळपास सर्व उत्पादने ही प्रदूषणात भर घालणाऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी कारखान्यांमध्ये उत्पादित केलेली असतात। ओके, तर ही आपण प्रदूषणाशी रिलेटेड माहिती बघितली। तर त्याच्यामध्ये आता पहिला पॉइंट आहे पोल्युटंट्स, म्हणजेच जे प्रदूषके आहेत ते ती कोणती। तर पोल्युटंट्स मध्ये आपण बघणार आहोत की अयोग्य प्रमाणात, अयोग्य ठिकाणी व अयोग्य वेळी उपस्थित असणाऱ्या पर्यावरणातील प्रदूषक पदार्थांना प्रदूषके म्हणता येईल, म्हणजेच पोल्युटंट्स म्हणता येईल। उदाहरणार्थ नायट्रोजन असेल, फॉस्फरस हे द्रव पदार्थ नैसर्गिकपणे सर्व सजीवांना आवश्यक असतात। शेतीतही पिकांचा उत्पादन वाढीसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोच। परंतु हे जे काही द्रव्य पदार्थ आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन नद्या, सरोवरे किंवा समुद्रांना जाऊन मिळाले तर शैवालाची अतिवाढ होऊन युट्रॉफिकेशनची समस्या देखील वाढताना आपल्याला दिसून येते। ओके, तर यामध्ये क्लासिफिकेशन्स मध्ये देखील हेच सांगितलेलं आहे। तर प्रदूषकांचे काही प्रकार देखील आपल्याला सांगता येईल। तर प्रदूषकांचे प्रकार 2 प्रकारामध्ये आपल्याला त्याला डिवाइड करता येईल। तर त्यातलं पहिलं आहे नैसर्गिक प्रदूषके आणि सेकंड आहे अनैसर्गिक, म्हणजेच मानव निर्मित प्रदूषके आपण त्याला म्हणू शकतो। तर नैसर्गिक प्रदूषके म्हणजे काय? विविध जीवन प्रक्रिया, सजीवांनी केलेले उत्सर्जन, मृत शरीरांचे विघटन यांसारख्या क्रियांमधून ही प्रदूषके निर्माण होतात।
आणि अनैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रदूषके कोणती असतील तर मानवी गतिविधीमुळे ही प्रदूषके पर्यावरणात निर्माण होतात. उदाहरणार्थ कीटकनाशके, पॅन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, त्याचप्रमाणे विघटनाच्या आधारावर या प्रदूषकांचे आणखीन दोन गटांमध्ये वर्गीकरण आपल्याला करता येईल. आणि ते कोणते कोणते आहे? अविघटनशील प्रदूषके आणि जैवविघटनशील प्रदूषके. ह्याच्या नावामध्येच सर्व आहे. तर अविघटनशील म्हणजेच नॉन डिग्रेडेबल प्रदूषके जे आहेत त्याला काय सांगता येईल की ज्या प्रदूषकांचे नैसर्गिक पर्यावरणात विघटन होऊ शकत नाही किंवा विघटन अत्यंत धीम्या गतीने होते त्यांना अविघटनशील प्रदूषके असे म्हणतात. उदाहरणार्थ पारा, DDT, काही कीटकनाशके, अल्युमिनियम इत्यादी. आणि या प्रदूषकांच्या वातावरणात केवळ संचयच होत नाही तर त्यांचे अन्नसाखळीत शिरकाव देखील होत असतो आणि सजीवांमध्ये त्याचे जैविक संचयन किंवा जैविक विस्तारीकरण देखील होत असतं. म्हणजेच बायो अक्युमुलेशन किंवा बायो मॅग्निफिकेशन्स देखील यामुळे घडत असते. तर त्याच्यानंतर जैव विघटनशील जी प्रदूषके आहेत ते कशा प्रकारे? तर या प्रदूषकांचे सजीवांकडून नैसर्गिक पदार्थांमध्ये विघटन केले जाऊ शकते. उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर कार्बन डायऑक्साईड, घरगुती सांडपाणी, शेतातला जो काही कचरा आहे तो पण इथं उदाहरण देता येईल. आणि इत्यादींमुळे पर्यावरणाच्या ज्या विघटन क्षमतेमध्ये जास्त प्रमाणात हे पदार्थ साठवले तर प्रदूषणाची समस्या निर्माण होते. आणि प्रदूषकांचे यामुळे आणखीन देखील वर्गीकरण केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी. ओके. तर जैविक संचयन म्हणजेच मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बायो अक्युमुलेशन आणि जैविक विस्तारीकरण म्हणजेच बायो मॅग्निफिकेशन म्हणजे काय? तर बायो अक्युमुलेशन्स म्हणजे अविघटनशील प्रदूषकांचा अन्नसाखळीत प्रवेश होऊन त्यांचे सजीवांच्या शरीरात संचयन होणे. तर अन्नसाखळीतील प्रत्येक पोषण पातळीमध्ये, ऊर्जा विनिमय पातळीमध्ये प्राण्यांच्या शरीरातील त्यांचे प्रमाण वाढत जाण्याच्या प्रक्रियेस बायो मॅग्निफिकेशन असे म्हणतात. ओके. तर प्रदूषकांच्या शरीरात संचयन होण्याची कारणे कोणती कोणती आहेत? तर प्रदूषकांचे जैव विघटनशील स्वरूप आणि अत्यंत धीम्या गतीने विघटन होणाऱ्या प्रदूषकांचे अन्नासोबत सेवन केल्यामुळे याचं शरीरामध्ये संचयन होत असतं. ओके. तर खूप इन्फॉर्मेशन झाली ही. यानंतर आपण एअर पोल्युशन म्हणजेच हवा प्रदूषण बघणार आहोत. तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त आहेच, इथं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर हवा प्रदूषण ही वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे निर्माण होणारी एक गंभीर समस्या आहे. आणि हवा प्रदूषण म्हणजे नैसर्गिकपणे आढळत नसलेल्या किंवा अत्यंत कमी प्रमाणात, हानिकारक नसलेल्या प्रमाणात आढळणाऱ्या अनिष्ट पदार्थांचे सजीवांना अपायकारक ठरू शकेल इतक्या प्रमाणात हवेत असणे म्हणजेच हवा प्रदूषण होय. तर भारतामध्ये हवेच्या दर्जाबाबतची माहिती नारी या संस्थेमार्फत गोळा केली जाते. तर वायू प्रदूषणाचे शोधन आणि मापण्याची पद्धती कोणती आहे? तर इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते हवा प्रदूषक आणि त्याची पद्धत. तर जे धूलिकण आहे ती डिपॉझिट गॉज किंवा ओव्हन डस्ट काउंटर या पद्धतीतून ती मोजली जाते. ओके. हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही ही लिहून देखील घेऊ शकता. मी इथे तुम्हाला माहिती सांगते, ती खूप महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर धुराचे जे प्रमाण आहे ते लिगियन स्पियर व रिग्लॅमन चार्ट मधून मोजली जाते. त्यानंतर SO2 जे आहे ते डिपॉझिट गॉज किंवा बर्बर पद्धत जी आहे त्यातून मोजली जाते. आणि फ्लोराइड्स ही जी हवा प्रदूषक आहेत ती रंग अभिक्रियेद्वारे मोजली जातात. ओके. तर जे वायू प्रदूषण किंवा आपण हवा प्रदूषण जे बोलतो तर त्याचे स्रोत कोणते कोणते आहेत मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर नंतर हे जे काही कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, लेड वगैरे आहे ती मी तुम्हाला इथे एका चार्टच्या स्वरूपामध्ये सांगणार आहे. म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल आणि ते तुम्ही लिहून जरी घेतलं तरी बरं पडेल. म्हणजे एका नजरेत तुम्हाला ते सर्व समजेल. ओके. तर पहिल्यांदा मी वायू प्रदूषणाचे तुम्हाला मुख्य जे स्रोत आहेत ते सांगते. तर वायू प्रदूषण हे विविध नैसर्गिक तसेच मानवनिर्मित क्रियांमुळे घडत असते. त्यामध्ये पहिला आहे नैसर्गिक घटक. नैसर्गिक प्रदूषके कोणती? तर परागकण, वनस्पतींचे उत्सर्जित केलेले हायड्रोकार्बन्स, वाळवंटांमधील धूळ,
वादळे, ज्वालामुखींमधून उत्सर्जित होणारे वायू, धुळीची वादळे यांसारख्या नैसर्गिक प्रदूषकांमुळे देखील प्रदूषण होते. सेकंड आहे मानवी गतिविधी. तर यामध्ये काय सांगता येईल, पहिला आहे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंच. तर औद्योगिक प्रकल्पांमधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोकार्बन्स असेल, अल्कोहोइड्स असतील, यांसारखे वायू वातावरणात उत्सर्जित केले जातात. आणि सिमेंटचे कारखाने मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण करून प्रदूषण देखील करत असतात. तर अनेक रासायनिक उद्योगांमधून आम्लवाफ देखील वातावरणात सोडली जाते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प. तर या प्रकल्पांमध्ये दगडी कोळशाच्या ज्वलनाने राख होते, तसेच सल्फर डायऑक्साईड व इतर विषारू वायूंचे त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड असेल, अल्कोहायड्राइड्स असतील, हायड्रोकार्बन्स असतील, यांची निर्मिती होते. आणि या प्रकारच्या प्रदूषकांमुळेच चंद्रपूर हे देशातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरलेलं आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल्स, म्हणजेच जे आपली वाहने आहेत, स्वयंचलित वाहने ते. तर हा औष्णिक विद्युत प्रकल्पानंतरचा सर्वात मोठा असणारा वायू प्रदूषणाचा स्रोत आहे. आणि वाहनांमध्ये जीवाश्म इंधनाचे ज्वलन केले जाते आणि या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड, लेड ऑक्साईड, इथर्स, पॅरॉक्साईड, केटॉन्स यांसारख्या अल्प प्रमाणात उत्सर्जित होणारे पदार्थ हे रासायनिकदृष्ट्या क्रियाशील असतात आणि प्रकाशाच्या सानिध्यात त्यांची अभिक्रिया घडून स्मॉग तयार होतो. आणि पेट्रोलच्या संप्लवनशील स्वरूपामुळे इंधन टाक्यांतून सतत हायड्रोकार्बन्सचे उत्सर्जन देखील होत असते. त्यानंतर कृषी, म्हणजे शेतीमुळे कसं प्रदूषण होतं, तर कीटकनाशकांची फवारणी, धूळ, शेतकऱ्यांचे ज्वलन इत्यादी कारणांनी कृषी देखील काही प्रमाणात वायू प्रदूषणात भर घालत असते. आणि त्याचबरोबर तांदूळ हे पीक मिथेन या हरितगृह वायूचे उत्सर्जन देखील करते. ओके. त्यानंतर आपण हे मुख्य पॉइंट बघणार आहोत. आपला खूपच विषयांतर होतंय, पण काही हरकत नाही, अभ्यासाशी रिलेटेडच माहिती मी इथे तुम्हाला सांगत असते. तर हे जे काही आहेत वायू प्रदूषके, याचं मी तुम्हाला एका चार्ट स्वरूपात सांगणार आहे की त्याचे प्रदूषक कोणते आहेत, त्याचे मुख्य स्रोत कोणते आहेत आणि त्याचा होणारा नेमका परिणाम कोणता आहे. यामध्ये हे जे काही आहेत, कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, फ्लोरोकार्बन्स असेल, लेड असेल, ओझोन असेल, ही सर्व मी तुम्हाला एका चार्टच्या स्वरूपात इथे सांगणार आहे. ओके. तर तुम्ही हा चार्ट मी सांगेल तसं पटपट लिहून देखील घेऊ शकता. तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. हे डिस्क्रिप्टिव्ह माहिती वाचण्यापेक्षा एक चार्ट केल्यानंतर चार्टच्या स्वरूपात अभ्यास करणं खूप सोपं जातं. एका पेजवर आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाते. ओके. तर चार्ट करताना कसं करायचं आहे, पहिला असणारे प्रदूषके, नंतर असणारे त्याचे स्रोत कोणते आहेत आणि त्याचा नेमका होणारा परिणाम काय आहे. तर त्यातील पहिलं वायू प्रदूषक आहे कार्बन. तर ह्याचा स्रोत कोणते आहेत, तर स्वयंचलित वाहने, दगडी कोळशाचे ज्वलन. आणि ह्याचा परिणाम काय होतो, तर CO चा रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग होतो. देन आहे मोनॉक्साईड, म्हणजे CO जे आपण बोलतो ते. तर याचा स्रोत आहे सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन, म्हणजेच सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होते आणि यामुळे ज्वलन होऊन कार्बो हिमोग्लोबिन होतो, कारण CO ची हिमोग्लोबिनची संयोग पावण्याची क्षमता जी आहे ती O2 पेक्षा जास्त असते. आणि परिणामी काय होतं की रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होऊन शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील कमी होते. देन आहे सल्फर डायऑक्साईड. तर याचा मुख्य स्रोत आहे जैविक विघटन, ज्वालामुखीचा उद्रेक, सल्फर असणाऱ्या संयुगाचे स्लेमटिंग उद्योग, खनिज तेल, दगडी कोळसा यांचे ज्वलन, तेल शुद्धीकरण कारखाने इत्यादी. तर याचे परिणाम नेमके काय होतात, तर दगडफूल ही SO2 ला अत्यंत संवेदनशील असतात. दगडफूल म्हणजेच लायकेन्स आपण बोलतो ते. त्यानंतर वनस्पतींना हानिकारक पानगळतीस कारणीभूत ठरतात. विशेषतः पाईन वृक्षामध्ये याचे जास्त परिणाम आपल्याला आढळून येतो आणि आम्लवर्ष देखील यामुळे होत असतं. त्यानंतर आहे हायड्रोकार्बन्स. तर हायड्रोकार्बन्सचे मुख्य स्रोत आहेत खाणींमधून होणारी नैसर्गिक वायूंची तसेच तेलाची गळती, स्वयंचलित वाहनांच्या इंधन टाक्यांमधून इंधनाचे बाष्पीभवन आणि शेतकऱ्यांचे ज्वलन. याचे परिणाम आहेत अपूर्ण ज्वलनामुळे निर्माण होणारा 3-4
बेन्झापायरिन हा घटक फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. त्यानंतर आहे नायट्रोजन ऑक्साईड. तर स्रोत आहे त्याचे ऊर्जा निर्मिती संयंत्र, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, खते आणि कीटकनाशकांचे उत्पादन. तर याचे परिणाम असे आहेत की फळगळतीमध्ये वाढ होते, फोटोमेकॅनिकल स्मॉगची निर्मिती होते. देन नायट्रस ऑक्साईड ओझोन वायू नष्ट करतो, म्हणजेच NO आणि O3 ची अभिक्रिया होऊन NO2+O2. ओके. तर कणांच्या स्वरूपातून जी प्रदूषके निर्माण करतात तेच म्हणजे शिसे, लेड ज्याला आपण बोलतो. तर लेडमुळे स्रोत कोणते कोणते आहेत तर स्वयंचलित वाहनातून होणारे उत्सर्जन, रंग, स्मेंटिंग उद्योग, सिरॅमिक्स, कीटकनाशके. तर याचे परिणाम असे आहेत की तांबड्या रक्तपेशींची वाढ आणि विकासात अडथळे निर्माण करतात, त्यामुळे रक्तक्षय हा आजार होतो, ॲनिमिया. हे संचयनशील विष आहे. तसेच गरोदरपणा आणि प्रजननावर याचा मोठ्या प्रमाणात याची हानी होऊ शकते. त्यानंतर पारा, मर्क्युरी हे बुरशीनाशके, याचे स्रोत आहेत बुरशीनाशके, रंग, सौंदर्य प्रसाधने, पेपर, पल्प इत्यादींच्या उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. तर याचा परिणाम काय होतो तर पाऱ्याच्या 1 mg एवढे प्रमाण असणाऱ्या हवेचे सतत 3 महिने श्वसन झाल्यास मृत्यू होतो. तसेच चेतासंस्था, यकृत आणि डोळ्यांना हानिकारक देखील होऊ शकतो. ओके. तर हे सर्व मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तुम्ही हे एका पेजवर लिहून काढा, म्हणजे बरं पडेल असं वाटतं मला. तर हवा प्रदूषणाचे पर्यावरणावर काही अनिष्ट परिणाम देखील होत असतात. तर ते कोणते कोणते तर पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा होणारा परिणाम असेल, आम्लवर्षा असेल, ओझोनचा अवक्षय असेल, मानव निर्मित हरितगृह परिणाम असेल किंवा जागतिक तापमान वाढ असेल. तर पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशावर कसा परिणाम होतो मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगते. तर हवा प्रदूषण हे खंडीय किंवा जागतिक पातळीवर देखील हवामानावर परिणाम करू शकते. आणि अनेक वायुरूप प्रदूषके आणि एरोसोल्स वातावरणाच्या वरच्या थरांपर्यंत पोहोचतात आणि पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशावर परिणाम घडवतात. आणि बोंड्रीन आणि इतर काही संशोधकांच्या मते पर्यावरणातील धूलिकणांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवर होणाऱ्या सूर्यप्रकाशात घट होऊ शकते आणि जागतिक हवामानावर याचा शीतकरण परिणाम देखील होऊन एका नवीन हिमयुगाचा देखील प्रारंभ होऊ शकतो. त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे काय तर वातावरणामध्ये अतिनील किरणे नायट्रोजन ऑक्साईडचे रूपांतर नायट्रोजन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन अणूंमध्ये करतात आणि आण्विक ऑक्सिजनची अभिक्रिया ऑक्सिजनशी होऊन ओझोन तयार होतो. तर यामुळे जी ओझोनची नायट्रोजन मोनॉक्साईडची अभिक्रिया होऊन नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तयार होतं व पूर्ण चक्र पूर्ण होते. आणि काही वेळा काय होतं की सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आण्विक ऑक्सिजनची अनेक क्रियाशील हायड्रोकार्बनची म्हणजेच मिथेन, इथेन, टेलिन इत्यादींची अभिक्रिया होऊन क्रियाशील रेडिकल्सची निर्मिती होते आणि हे क्रियाशील रेडिकल्स अभिक्रियांच्या मालिकेत भाग घेतात आणि आणखीन काही रेडिकल्स तयार करतात आणि या रेडिकल्सची ऑक्सिजन, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईडची अभिक्रिया घडते आणि या अभिक्रियांच्या मालिकेच्या शेवटी नायट्रोजन ऑक्साईडची पुनर्निर्मिती होते, नायट्रिक ऑक्साईड नष्ट होते आणि ओझोन वायूंचा संचय देखील होत असतो. ओके. तर फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड आणि पॅरॉक्सी ॲसिटेट नायट्रेट म्हणजेच C2H3O5N यांसारखी द्वितीयक प्रदूषके देखील तयार होतात आणि या सर्व घटकांना एकत्रितपणे फोटोकेमिकल स्मॉग असे देखील म्हणतात. ओके. तर इथं तुमची फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाली असेलच. आणखीन जर काही तुम्हाला शंका असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. यासारखी बरीच आणखीन इन्फॉर्मेशन आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. आजचं लेक्चर खूपच लेंदी होत आहे. मी खूपच एक्स्ट्रा माहिती तुम्हाला इथे सांगितलेली आहे, पण ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी आहे. आउट ऑफ सिलेबस यामध्ये काहीच नव्हतं. यावर देखील तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके. तर
असेच आणखीन युजफुल अशी माहिती आपण उद्याच्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करू. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.